मी इथे आदिवासी विद्यार्थ्यांनी एवढंच सांगतो की आपण सर्वांनी परत एकदा दाखवून ठेवलंय की जर सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा फंड चोरायचा प्रयत्न केला, त्यांच्या मागण्या दाबायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या हक्क जे आहेत ते त्यांच्यापासून हिणून घ्यायचा प्रयत्न केला, तर आजही इकडचा आदिवासी विद्यार्थी जागा आहे, तो आंदोलन करू शकतो आणि सरकारला जाब विचारू शकतो। आज आपण या आंदोलनाच्या माध्यमातून त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद करतो। मित्रांनो, आपल्या मागण्या खूप नाहीयेत, आपल्या मागण्या खूप जास्त आवाक्याच्या पण नाहीयेत, आपल्या सोप्या मागण्या होत्या। सर्वात पहिले की जिथे जिथे आदिवासी हॉस्टेल असेल विद्यार्थ्यांसाठी, तिथे तिथे एक चांगल्या दर्जाचं मेस झालं पाहिजे, ही आपली पहिली मागणी होती। दुसऱ्या बाजूला गडचिरोलीमध्ये ज्या आदिवासी विद्यार्थिनींना साप चावला होता आणि ज्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालाय, त्या विद्यार्थिनींच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत ही सरकारकडनं दिली पाहिजे आणि त्यांच्या घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली पाहिजे, ही आपली दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे की आदिवासी कोट्यामध्ये आदिवासींचं सर्टिफिकेट वापरून जे भामटे घुसखोर फिरले त्यांचा सर्टिफिकेट रद्द करा आणि आदिवासींचं आरक्षण आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं आरक्षण हे फक्त ओरिजिनल आदिवासींना मिळायला पाहिजे, डुप्लिकेट कोणीही नकोय। आपली चौथी मागणी याच्यामध्ये हे आहे की आज इकडच्या सरकारने एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की विद्यार्थी जे आदिवासी विद्यार्थी जे सरकारच्या वसतिगृहामध्ये राहतात, हॉस्टेलमध्ये राहतात, त्यांना आंदोलन करण्याचा कोणता अधिकार नाहीये। सर्वात पहिले जे सरकार म्हणतं की यांना अधिकार करण्याचा कोणताही अधिकार नाहीये, त्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांना हेच सांगून ठेवतो की आज इकडे मुख्यमंत्र्यांना आमची बाजू मांडायला लागते, मुख्यमंत्र्यांना आमच्याबद्दल बोलायला लागतंय, उल्के मंत्री जे आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांना आपला इश्यू घेऊन जायला लागतोय, कारण आज विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आणि आपण दिल्लीमध्ये दाखवलंय, नेपाळमध्ये दाखवलंय, झारखंडमध्ये दाखवलंय की जेव्हा इकडचा विद्यार्थी आंदोलनावरती उठतो तेव्हा सरकारला त्यांच्याशी बसायला लागतं, बोलायला लागतं आणि आपल्या मागण्या ऐकायला लागतात। म्हणून जेव्हा सरकार सांगतं की कोणत्याही वसतिगृहातला राहणारा विद्यार्थी आंदोलन करणार नाही, आपण त्या सरकारचा GR उडून लावू आणि आपण इकडेच आंदोलन करू। आणि आपली ही शेवटची मागणी आहे की जिथे जिथे वसतिगृह आहेत तिथे तिथे सगळ्या चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या पाहिजेत। असे कितीतरी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहेत, हॉस्टेल्स आहेत, जिथे बेसिक साफसफाई होत नाही, जिकडे चांगला खायचा दर्जा मिळत नाही, जिकडे स्वतः एक मेस उपलब्ध नाहीये किंवा जिकडे आदिवासी विद्यार्थ्यांना जमिनीवरती झोपायला लागतं, साधी बेड, कॉट किंवा चांगले टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय करून देत नाहीत। आणि म्हणून आमची सरकारकडे हीच मागणी आहे की जिथे जिथे आदिवासी हॉस्टेल्स आहेत त्याचा सर्वात पहिले तपास व्हायला पाहिजे, त्याचा एक ऑडिट व्हायला पाहिजे